दुपारच्या वेळी आपल्याला किंवा छोट्या मुलांना काहीही खायचं मन झालं की आपल्याला काहीतरी सुचतं, काहीतरी गरमागरम खायचं किंवा मस्तपैकी चटपटीत बनवायचं. तर आज मी हा पदार्थ बनवत आहे, पोटॅटो फ्राईज. तर इथे मी 4-5 बटाटे घेतले, उकळून घेतले आणि ते स्मॅश करून घेतले. त्यामध्ये 4 ते 5 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकून घेतलं, काळ्या मिरीचं पावडर आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि हे छान मिक्स करून घेतलं. मस्तपैकी याचा गोळा बनवून घ्यायचा. आवश्यकतेनुसार यामध्ये कॉर्नफ्लॉवर अजून 1-2 चमचा तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने मी हा गोळा बनवून घेतलेला आहे. छान असा खूप घट्ट असा गोळा बनत नाही, पण खूप हाताला चिपकेल असा बनत नाही. तर यावर मी थोडंसं तेल लावून आणखी हा गोळा व्यवस्थित करून घेतला आणि आता यावर मी लाटून घेत आहे. हा जो मी प्रिंटेड एक पेपर वापरलेला आहे युनिरॅपचा. या जागी तुम्ही प्लास्टिकची पॉलिथिन वगैरेसुद्धा वापरू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे हा पेपर होता. मी बटर पेपरसुद्धा वापरू शकता. तर तो नव्हता म्हणून मग मी हा पेपर वापरला. आता याला चौकोनी शेपमध्ये मी लाटून घेत आहे, कारण हा पोळपाटला चिपकते. त्यामुळे हा जो बटाट्याचा लादा आहे तो आपल्याला अशा प्लास्टिकमध्ये वगैरेच लाटून घ्यायचा आहे. चौकोनी शेपमध्ये लाटून घेण्याचं कारण म्हणजे असं की आपल्याला फ्राईज बनवायचे आहे, त्याच्या लांब अशा स्टिक बनल्या पाहिजे, यासाठी मी ते चौकोनी शेपमध्ये लाटून घेत आहे. मस्तपैकी तुम्ही बघू शकता छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडने कागद निघत आहे त्याचा, म्हणजे की ते अजिबात स्टिकी नाही आहे ते मिश्रण किंवा चिपकत नाही त्याला कागद. आणि अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे. आता हे जे आहे चौकोनी बऱ्यापैकी झालेलं आहे आणि याला मी कटिंग करून घेणार आहे. तर दोन्ही साईडने छान कागद निघतो याचा, एवढं मी आधी कन्फर्म करून घेतलं आणि नंतर याला कट करून घेते. तर अशा लांब स्टिकमध्ये सुद्धा तुम्ही कट करून तळून घेऊ शकता, पण इतक्या लांब लांब छान नाही वाटत म्हणून मी त्याला हाफमध्ये कट केलं. तर या अशा पद्धतीने कट करून त्याला मधून अजून कट केलं, जेणेकरून ते छोट्या छोट्या बनेल आणि खायला पण व्यवस्थित राहील. आता या मी गरमागरम तेल ठेवायचं, कडक तेल तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये या फ्राईज टाकायचे. आता हे फ्राईज आपण तळून घेणार आहे. बरं, हे आपल्या मनानुसार आपण आकार देऊ शकतो याला. मी असं लांब स्टिकमध्ये केलं. तुम्ही जसं आपल्याला रेडीमेड ते स्माइलीज वगैरे जे मिळते तसं पण तुम्ही कट करू शकता. एखाद्या गोल झाकणाने वगैरे ते तुम्ही कट करू शकता आणि तुम्ही किंवा कॉईनच्या साईजचं पण असं करू शकता. म्हणजे आपल्या आवडीनुसार त्या मिश्रणाचं आपल्याला जे बनवायचं आहे ते आपण बनवू शकतो. जास्त जाड ठेवलं तरी चालते, थोडं पातळ केलं तरी चालते, पण पातळ जर जास्त केलं तर ते तुटू शकते. म्हणून मी खूप जास्त पातळ न करता थोडं जाड अशा ठेवलेल्या आहे या स्टिक. फ्राय केल्यावर अगदी कुरकुरीत बनते आणि मस्तपैकी याची चवसुद्धा लागते. जे आपण यामध्ये काळ्या मिरीचं पावडर टाकलेलं आहे त्याने याची चव भन्नाट येते. आता यावर तुम्ही मसाला पण लावू शकता किंवा असंच तुम्ही खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत. तर तुम्ही बघू शकता आता किती सॉफ्ट आणि किती आतमधून सॉफ्ट आणि वरून क्रंची असे बनलेले आहेत हे फ्राईज. पूर्ण मी तळून घेतलेले आहे. खूप यम्मी दिसते दिसायलाच. आणि आत्ता हे मी फ्राईज प्लेटमध्ये सर्व करून घेते. तर प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी थोडंसं आधी सॉस घेतलं आणि हे छान सगळे फ्राईज मी सेट करून घेत आहे. बरं, हे लवकरात लवकर खायचे असते. थोडा वेळ झाला की ते थंड होतात, म्हणून हे फ्राईज आपल्याला तळून झाल्याबरोबर खायचे असते. धन्यवाद.